नमस्कार, मी सुनंदा दारवंटे आणि ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला, आपण सुरू केलेली आहे इंग्रजी वाचनाची एक संपूर्ण मोफत सिरीज आणि तिचा आज आहे 5वा दिवस। डे 1 मध्ये पहिल्या दिवशी आपण फोनिक साऊंड, नंतर ए फॅमिली, नंतर ई फॅमिली, आय फॅमिली घेतलेली आहे आणि आजचा आहे आपला दिवस 5वा आणि आज घेत आहोत आपण ओ फॅमिली म्हणजेच ओ साऊंड। या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील, एकदा मुलांना ते व्हिडिओ दाखवा आणि त्यानंतरच या व्हिडिओकडे यायचं आहे। चला तर मग सुरू करूया। वर्ड्स विथ शॉर्ट ओ साऊंड। फोनिक साऊंड मुलांनी बघितले नसेल तो व्हिडिओ बघितल्याशिवाय हे रीडिंग येणार नाही। बघा मग पहिल्यांदाच आहे ओ। आता आपण जेव्हा बघतो ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू या सर्वांची साऊंड, ए चा साऊंड ऍ, ए ई आ आणि अ साधारणतः असे साऊंड होतात, परंतु काही लॉंग साऊंड, शॉर्ट साऊंड किंवा आणखी जॉईन 2 वॉवेल्स असेल तेव्हा थोडेसे चेंज होतात, ते नंतर बघूया। परंतु शॉर्ट साऊंड आपण बघतोय। ओ चा नॉर्मली साऊंड बघा अ असा होतोय, आ, ओ फॉर ऑरेंज असं म्हणतो आपण, बरोबर। मग वर्ड कसे बनवायचे, त्यांना कसं आपण प्रोनाउन्स करणार, कसं रीड करणार, तर क क अ ब, क अ ब, कॉप कॉप, ट आय ट आय, टॉय टॉय। बघा मुलांनी व्यवस्थितरित्या वाचलं, बरोबर समजतं। फ ऑक्स फ ऑक्स, फ ऑक्स फॉक्स फॉक्स फॉक्स, फ ऑक्स फॉक्स। त्यानंतर काही आपण 2-2 लेटर घेऊया, म्हणजे कन्सोनंट घेऊया आणि त्यासमोर वॉवेल घेऊया। ओ, ब अ ब, क अ क, ड अ ड। परंतु काही ठिकाणी ओ हा ड अ जो असतो डू सुद्धा होतो, हेही लक्षात ठेवायचं आहे। जेव्हा आपण काही साईट वर्ड घेऊया तेव्हा पण बघितले जातील हे असे वर्ड। फ फ, ग ग, ह हो, ज ज, क क, ल ल, ओ, नो मो, प पो, र र, ओ सो, ट टो, व ओ, व ओ, य यो, and ज जो। ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितले जेव्हा कुठलाही कन्सोनंट येतोय आणि त्याच्यासमोर ओ येतोय तर त्याला कसं रीड करायचं। जास्तीत जास्त वाचनाचा सराव केला तर आपल्याला लवकरात लवकर, म्हणजे असं काही नाही की मुलांनीच हा व्हिडिओ बघितला पाहिजे, ज्यांना कुणाला इंग्रजी शिकायचं आहे आणि लवकरात लवकर शिकायचं आहे त्यांनी या पद्धतीने वाचायचं आहे। आपल्या वेळेस म्हणजे मागच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी फोनिक साऊंडने शिकवलं जात नव्हतं इंग्रजी, डायरेक्टली रीडिंग। तेव्हा 5वी 6वीला किंवा 3री 4थी नंतर मुलं इंग्लिश रीडिंग करायचे, परंतु आता ज्युनियर सिनियर केजी पासून मुलं अगदी सहजरित्या रीडिंग करताय, का तर फोनिक साऊंडमुळे। त्यामुळे याच्यावर जास्त भर देणे गरजेचे आहे। बघा आता आपण डायरेक्टली 3 लेटर वर्ड घेऊया, जॉईनिंग करून कसं होत आहे। ऑफ, ऑफ पासून बनणारे काही वर्ड आहेत ऑट, ऑग आणि ऑम। ब ऑफ बब, क ऑफ कप, ग ऑफ गप, ह ऑफ हप, ल ऑफ लप, म ऑफ मब, र ऑफ रब, स ऑफ सब, क ऑड कॉड, ग ऑड गॉड। जो ओळखीचा आहे तुमच्या। प ऑड पॉड, न ऑड नॉट, र ऑड रॉड, स ऑड सॉट, ऑड ऑड। आता ऑग,
ग. हा होता ड. बग बग. कग कॉग. डॉग डॉग. फॉग फॉग. हॉग हॉग. जॉग जॉग. लॉग लॉग. मॉम पॉम पॉम. रॉम टॉम टॉम. खूप सोपं आहे. अशा प्रकारे वाचाल किंवा मुलांना वाचायला सांगाल आणि पुन्हा पुन्हा सराव करून घ्याल तर त्यांना नक्की जमेल. फक्त मुलांना शिकवत असताना पेशन्स ठेवण्याची गरज असते. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. हळुवारपणे ते शिकतील. फोनिक साऊंड जेव्हा त्यांना लर्न होतात तेव्हा त्यांना आठवायला एकदम सुचत नाही. काही वर्ड लगेच पी आल्यानंतर प म्हणायला. त्यामुळे थोडासा त्यांना वेळ द्या. प्रॅक्टिस करून घ्या. ते नक्कीच शिकतील. बघा आणखी काही वर्ड बघूया आपण. ऑन. काय आहे हा? ऑन. अप. अट. आणि ऑक्स. ऑक्स. आणि हा आहे ऑय. ऑय. चला बघूया मग. ऑन. ड ऑन. वाचा बरं. डन. न ऑन नॉन. ब ऑप बॉप. क ऑप कॉप. ह ऑप हॉप. ल ऑप लॉप. म ऑप मॉप. प ऑप पॉप. स ऑप सॉप. स ऑप सॉप. ट ऑप टॉप. आता ऑट. क ऑट गॉट डॉट गॉट. जेव्हा मुलांना वाचायला चांगल्या प्रकारे जमेल तेव्हा त्यांना साऊंड फोनिक साऊंड पुन्हा पुन्हा उच्चारण्याची अजिबात गरज नाहीये. ते डायरेक्टली हॉट गॉट जॉट लॉट नॉट पॉट रॉट टॉट ऑटोमॅटिकली ते वाचायला शिकतील. बॉक्स बॉक्स फॉक्स हॉक्स रॉक्स. बॉय कॉय जॉय टॉय. सीचा उच्चार काही ठिकाणी क काही ठिकाणी स असाही होतो. ते आपण हळूहळू नंतर शिकवणार आहोत. हा सुरुवातीचा टप्पा आहे त्यामुळे इथे बेसिकच आपण बघणार आहोत. मुलांना कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन मध्ये म्हणजे गोंधळात आपल्याला टाकायचं नाहीये. बघा आता थोडस लक्षात ठेवण्यासारखं ग ओ गो होत असतो माहिती आहे सर्वांना. न ओ नो नाही वाला. स ओ सो. परंतु ड ओ डो नाही तर डू असा होतो. डू. इथे उच्चार काय होतोय ओचा ऊ. जेव्हा आपण लॉंग साऊंड बघणार आहोत तेव्हा आपल्याला प्रत्येक लेटरचे वेगवेगळ्या प्रकारे साऊंड कसे होतात हे सुद्धा मुलांना शिकवायचं आहे. परंतु हा सुरुवातीचा टप्पा असल्यामुळे आपण हळूहळू घेतोय. बेसिक घेतोय. टी ओ टू. ठीक आहे. डी ओ डू आणि टी ओ टू यांना टो किंवा डो म्हणायचा नाहीये. मग बघा आता आपण काय करूया. काही सेंटेन्सेस घेऊया जे की आपण ओवीला वाचायला सांगू. ठीक आहे. चलो. A big pot. A big hot pot. A top on a pot. The dog is big. The sun is hot. A pot not On. a cot. A Pot on. on a cot. शाबास. व्हेरी गुड. बघा अशा प्रकारे डायरेक्टली मुलं हळूहळू मग वाचायला शिकतील. सेंटेन्स मध्ये वर्ड नुसार आपण एकदा वाचायला शिकवायचं आहे. काही सेंटेन्सेस तुमच्या सरावासाठी दिलेले आहेत ते मुलांना दाखवा किंवा तुम्ही मोठे व्यक्ती असाल आणि वाचन शिकताय तुम्ही सुद्धा सराव करू शकता. अगदी सोपं आहे. न घाबरता बिनधास्तपणे करायचं आहे. बघा द पॉट इज हॉट. आता हे असे काही द इज हे साईट वर्ड किंवा वर्ब्स जे आहेत तेही आपण एका लेक्चर मध्ये घेणार आहोत जे की जास्तीत जास्त सेंटेन्स मध्ये येतात वारंवार येतात. यावरही आपला एक व्हिडिओ असणार आहे. हा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हाच तुम्हाला हे सर्व व्हिडिओ दिसतील. आय कॅन जॉग. इट इज अ हॉट पॉट. Tom has a whip. The cop got a dog.
Mom's box is big. The box is red. The dog is on the cot. The dog can wag. A cat on the cot. Tom eats a cat. It can hop. माझ्या मागे जरी तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलं तरी तुमचा सराव होणार आहे. आणि मुलांना नंतर पुन्हा हे सेंटेन्सेस व्हिडिओ पॉज करा, त्यांना सेंटेन्सेस वाचायला सांगा, तुम्हाला आपोआप कळेल त्यांना जमतंय की नाही. जमत नसेल पुन्हा सुरुवातीचे व्हिडिओ दाखवा, त्यांचा सराव करून घ्या, त्यांना नक्की जमतील. माय डॅड कॅन मॉप. द फॉक्स कॅन हॉप. The cough has a mop. Pam has a dog. The doll is in the box. The wag is on a dog. जेव्हा ते हे सेंटेन्सेस वाचतील, सेंटेन्सेस मुलांना वाचायलाच द्या. सेंटेन्स वाचायला दिल्यामुळे काय होणार आहे, त्यांचं रीडिंग स्किल तर होणारच आहे, त्याबरोबर त्यांचं रायटिंग स्किल सुद्धा काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आणि स्पीकिंग साठी सुद्धा त्यांना बराच फायदा होईल. आणि जेव्हा ते आन्सर लिहितात त्यासाठी सुद्धा त्यांना सेंटेन्स फ्रेम करायला अवघड जातं, तर हे वारंवार वाचल्यामुळं लिहिल्यामुळं त्यांना सेंटेन्स फ्रेमिंग सुद्धा सोपं जाईल. त्यामुळे सेंटेन्स सुद्धा द्या त्यांना रीड करायला. ठीक आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपण जी काही इंग्लिश रीडिंगची पूर्ण मोफत बॅच सुरू केलेली आहे तिचा लाभ घेण्यासाठी आपल्या ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करायचं आहे, बेल आयकॉन क्लिक करायचं आहे, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. आणि यापूर्वीचे सर्व व्हिडिओ बघायला विसरू नका आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. धन्यवाद.